आणि आता बातमी मुंबईतल्या जोगेश्वरीमधून जोगेश्वरीच्या एका उंच इमारतीमध्ये आग लागली। या आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची माहिती मिळतेय। मुंबईमध्ये हे व्यापारी संकुल आहे आणि या व्यापारी संकुलामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। महेंद्र, आपण मगासपासून या आगी संदर्भातले अपडेट प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय। आता या आगीची काय स्थिती आहे? आग आटोक्यात आली आहे का? आग सध्या आटोक्यात आलेली नाही, मात्र आगीची जी तीव्रता आहे ती कमी करण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं पाहायला मिळते। मात्र प्रचंड प्रमाणात धूर असल्यामुळे जिथे जी लोक अडकली होती ज्या ऑफिसमध्ये त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे। मात्र या आगीमध्ये कोणी जखमी झालंय, कोणी काही घटना घडली आहे अशी बातमी अद्याप तरी आलेली नाही। मात्र अग्निशमन दलाच्या जवानांसाठी एक मोठं चॅलेंज असणार आहे, कारण ही उंच इमारत आहे आणि आगीमुळे जे ते धूर सर्वत्र पसरल्यामुळे आग विझवण्यासाठी त्यांना खूप जे ते चॅलेंज आहे त्यांच्या समोर त्यांनी आग विझवण्याचं आणि जिथे जी लोक कर्मचारी अडकले त्या ऑफिसमध्ये त्यांना बाहेर काढण्याचं सध्या तरी काम चालू आहे। मात्र आगीची जी तीव्रता होती ती प्रचंड होती, त्यामुळे उंच इमारत असल्यामुळे जी हवा होती त्यामुळे ही आग पसरते आणि आग जी कमी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अग्निशमन दलांसाठी एक चॅलेंज आहे, कारण हवेमुळे जे ती आग वाढतच जाते। मात्र अग्निशमन दलाचे जवान आहेत ते प्रचंड जे प्रयत्न करत आहेत आणि जे अडकलेली लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी जे त्या पोलीस आहेत आणि अग्निशमन दलाबरोबर स्थानिक जे ते विद्युत विभागाचे जे कर्मचारी आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। सध्या तरी आगीवरती नियंत्रण आणण्याचं काम जे ते बऱ्या प्रमाणात करण्यात आलंय। मात्र जे कुलिंग ऑपरेशन आहे ते जे अग्निशमन दलाकडून सुरू होईल, त्यामुळे मात्र हवेचा जो आहे तो प्रवाह जास्त असल्यामुळे ही आग पसरते। त्यामुळे अद्याप तरी या ठिकाणी एवढंच म्हणावं लागेल की ही आग आहे तिच्यावर जे ते नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठं एक चॅलेंज आहे, ते आग विझवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। नक्कीच धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।